ज्योतिषशास्त्राप्रमाणे प्रत्येकाची कुंडली काढली जाते, पत्रिका काढली जाते। हे बघा पत्रिका, ज्यांच्या पत्रिकेमध्ये राहू आणि केतू ह्या दोन ग्रहांची स्थिती जर असेल तर आपल्याला कालसर्पदोष सांगितला जातो। त्यामुळं प्रत्येकजण पत्रिका काढल्यानंतर त्याला राहू आणि केतू या दोन ग्रहाबद्दल एक भीतीदायक वातावरण तयार होतं की आपल्या मुलाच्या पत्रिकेमध्ये कालसर्प आहे, आपल्या मुलाच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे, आपल्या मुलीच्या पत्रिकेमध्ये कालसर्प आहे आणि आपण मग भयभीत होतो। आणि त्यामुळं राहू आणि केतू या दोन ग्रहांची जी काही भीती दाखवली जाते ती दूर करण्यासाठी राहू आणि केतू या दोन ग्रहांचं मंदिर दोन ठिकाणी आहे। एक उत्तराखंडमध्ये पैठणीस गावाला आणि दुसरं आहे कोंची गावाला। राहू आणि केतू हे कोंची गावाला मंदिर का आहे आणि राहू केतू मंदिर मध्ये दर्शन आल्यानंतर आपल्याला राहू आणि केतूची कशी कृपा होते हे असं हे अनुभवसिद्ध मंदिर कोंची तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आहे। आपण राहू आणि केतू या दोन ग्रहांचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्याला अनुभवसिद्ध ह्या मंदिराचा अनुभव घ्यायचा आहे। कारण आपल्या प्रवरा अमृत वाहिनीच्या कडेला अमृता वाटपाच्या वेळेस स्वरभानू नावाचा राक्षस अमृत पिण्यासाठी या ठिकाणी आले। त्यांनी देवरूप घेतलं, राहुरीला त्यांचा शिरछेद झाला, देवळाली प्रवरेला ते अमृत पिले आणि विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं। असं हे प्रवरा अमृत वाहिनीच्या कडेला संदर्भ असलेलं मंदिर कोंची तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आहे। या ठिकाणी तुम्ही दर्शन घेतल्याने तुमचा राहू आणि केतू हे शुभस्थानी असणार आहे। त्यामुळं राहू केतूची भीती न बाळगता राहू केतू ग्रह मंदिरामध्ये येऊन दर्शन घ्यावे आणि आपला अनुभव कळवावे। स्वस्तिक महाराज आध्यात्मिक सेवाभावी संस्था ह्या राहू केतू मंदिराचं व्यवस्थापन कार्य पाहते, तरी आपण अवश्य त्या दर्शनाचा लाभ घ्या। राहू केतू ग्रह मंदिर। ओम नमः शिवाय।